एडीएन टीवी में आपका स्वागत। मैं शबीर खान। ये दिखाते हैं आज की इस खबर को। आमतौर से जो भी धरना आंदोलन होता है वो नगर पालिका के सामने या फिर गेट पर किया जाता है। एक अनोखे तरीके से आंदोलन भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के आयुक्त अनमोल सागर के कार्यालय में धरना आंदोलन किया गया। एक बड़ा कमाल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी अध्यक्ष मनोज गुलवी के नेतृत्व में मनपा आयुक्त के कार्यालय में इनके सामने ज़मीन पर बैठकर नारेबाजी की गई। जनता का काम करो नहीं तो कुर्सी खाली करो का नारा लगाया गया। हम आपको बता दें 6 करोड़ 65 लाख की निधि से हो रहे काम में भ्रष्टाचार। भादौड़ में वामन झिपरू गुलबी गणेश घाट का नवीकरण में भारी भ्रष्टाचार। दूसरी तरफ छत्रपति शिवाजी महाराज खेल के निर्माण में इमारत और दीवारों पर घटिया सामग्री से बनवाने का इल्ज़ाम जो टूट गया। इसकी शिकायत महानगर पालिका में 20 मार्च 2025 को पत्र के माध्यम से की जा चुकी थी। इसी को लेकर आज मनसे की टीम ने ये धरना आंदोलन किया। और हमसे बात करते हुए भिवंडी शहर मनसे अध्यक्ष मनोज गुलवी ने क्या कहा, आइए सुनते हैं इस खबर में। तुम्ही असा पहिला प्रश्न का केला? ऑफिस मध्ये बसायचं नाही, मी सांगितलं खाली बसायचं नाही. तुम्ही बोलले ऑफिस मध्ये बसायचं नाही, रेकॉर्डेड आहे. तुम्ही बसा समोर. ऑफिस मध्ये खाली बसायचे. मी तर आलो ना तुमच्यासाठी. खुर्ची ना आज सांगू नका काय खुर्ची. तुम्ही समोर बसा खुर्चीमध्ये, मग चर्चा करा. जी खुर्ची तुम्हाला मला माहिती आहे काय खुर्ची. चर्चा करायची आरामात बसून चर्चा करा. मी काही भागत नाही. ते ओरडतील, थांबा ना जरा. मी त्यांचाच घेतो, त्यांचं नाही घेत. बसून चर्चा करा, मग तुम्हाला कळेल काय विषय आहे. स्टँडबाजी करू नका. पक्षाला स्टंटबाजी बोलत असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू. हे शूटिंग मध्ये घे. बोला परत एकदा 500 की स्टंटबाजी. गुन्हा दाखल करायचे माझ्यावर. तुम्ही स्टंटबाजी बोलले. तुम्ही खाली का बसलो? तुम्ही बोला परत एकदा स्टंटबाजी खाली का बसलो मला सांगा. तुमचा शब्द रिपीट करा. तुम्ही खाली का बसलो ना सांगा. तुमच्यामध्ये हिम्मत आहे तुम्ही बोला स्टंटबाजी खाली का बसलो मला सांगा. कशाला आता आहे खाली का बसलो? आता डायरेक्टली कशाला? अरे आता तुम्ही तक्रार आहात. विषय तो होऊ द्या ना. विषय सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे बोलला त्याबद्दल तुम्हाला माफी मागावी लागेल. ऐका, पक्षाच्या तुम्ही स्टंटबाजी बोलला. तुम्ही खाली बसलोय. एक मिनिट. मोठे मोठे मंत्री बसतायत विधानसभेमध्ये. तुम्हाला सांगतो मोठे मोठे मला सांगा मंत्री बसतात. ती लोकशाहीचा मार्ग येतो. जे मुद्दे खुर्चीवर बसून मग वेळा चर्चा केली. मी सांगतो ज्या वेळेला आम्हाला यश येत नाही आमची लायकी नाही. समोरचा पहिल्यांदा आवड तुम्ही आरामात प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? चर्चा करायला विषय तर होते. दुसरी गोष्ट यू आर IAS ऑफिसर बसून चर्चा का? हे कॅमेरा मीडिया हे तुम्ही बंद करू शकत नाही. मी काय बोलले कुठे बंद करत नाही. तुम्ही बसून चर्चा. पक्षातर्फे आलोय बाबा म्हणून सांगतो. तू बसून चर्चा करा. आम्हाला केस काढण्याची काही भीती नसते. तुमचे 2-3 वर्ड आहेत ना हे राजसाहेबांपर्यंत जाणार. मनसेची त्यांना स्टंटबाजी बोलले पोहोचवला मी विषय. बसून चर्चा करा. अधिकाऱ्यांसमोर तुम्हाला काय फक्त दाखवायचे किंवा चर्चा करायचे? आम्हाला तुम्ही दाखवायचे. दाखवायचं पण दाखवायचे. अख्ख्या जनतेला दिसू दे. बाहेर करा. मग करू नका. बाहेर करा. ठीक आहे. तुम्ही कारवाई करा. तुम्हाला चर्चा करायची आरामात बसून चर्चा करा. तुम्ही जर लोकशाही मार्गाला लोकशाहीमुळे तर तुम्ही इथे आता तुम्ही चर्चा करा ना. मी ऐकतो ना तुमची. मग 10 वेळा आम्ही 10 वेळा बसून चर्चा करा ना. माझा नमस्कार.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहराच्या वतीनं आज आम्ही महानगरपालिकेत आलेलो आहे. जे प्रमुख सध्याचे प्रश्न आहेत तो म्हणजे स्वर्गीय वामन दीपभूमी गणेश घाट टेंबरपाडा भातवड येथील निकृष्ट जे काम चालू आहे त्याच्या विरोधात मनसे इथे आक्रमक झालेली आहे. आणि त्यानंतर जो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भातवड येथील जी भिंत बांधलेली त्या भिंतीवरती कारवाई करा असं मागणीचं पत्र घेऊन सन्माननीय आयुक्त भिवंडी महानगरपालिका यांच्याशी आज मनसेच्या शिष्टमंडळाने वार्तालाप केलेला आहे. अपेक्षा करतोय की आमच्या अर्धाचा आणि आमच्या भेटीचा आयुक्त साहेब चांगल्या प्रकारे विचार करून त्याच्यातून नक्की मार्ग काढतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो. सन्माननीय रावसाहेब ठाकरेंचा जय असो. बाहेर